अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। येत्या 22 फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी या दिवशी आलेली आहे गुरुपुष्य योग। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होत असतो। हा गुरुपुष्य योग असणारा दिवस असतो ना, हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो। ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, आपण गुरुपुष्य योगामध्ये काही खरेदी केली, जसे की सोने किंवा इतर संपत्ती आपण खरेदी जर केली, ती कायम आपल्याकडे टिकून राहते। ती आपल्याला मोडायची किंवा विकायची कधीही गरज पडत नाही। त्यात कोणतीही कमी आपल्याला येत नाही। ती संपत्ती तर आपण खरेदी केली तर त्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त वाढ होते असं म्हटलं जातं। त्यामुळे गुरुपुष्य योगामध्ये सोनं खरेदी करतात, त्याचबरोबर चांदी खरेदी करतात, घर किंवा इतर संपत्तीसुद्धा या दिवशी खरेदी करतात, जेथे करून ती संपत्ती आपल्याकडे कायम राहते। या दिवशी कोणतंही काम कराल ते यशस्वी होतं, म्हणून या दिवशी अनेक जण महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण करतात। तर पहा, सर्वांकडेच पैसा असेल किंवा सर्वांना सोने चांदी घर गाडी या वस्तू खरेदी करणं शक्य नसतं। अशा वेळी तुम्ही सोनं खरेदी नाही केलं तरी चालेल, परंतु सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू तुम्हाला सांगणार आहे, या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत। या वस्तू जर तुम्ही आपल्या घरामध्ये खरेदी करून आणल्या, आपल्या घरातलं दारिद्र्य आणि गरिबीही संपूर्णपणे नष्ट होते। आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। माता लक्ष्मी ही कधीही आपलं घर सोडून जात नाही। अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला या गुरुपुष्य योगावरती या गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आणायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, गुरुपुष्य योग जो असतो त्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मी, धनाचे देवता म्हणजे कुबेर देवता, त्याचबरोबर गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्यामुळे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा या दिवशी आपल्याला देवतांना प्रसन्न करून घेण्याची असते। आणि काही उपायसुद्धा या दिवशी आपल्याला करायचे असतात। तर बघा, आता ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांना गुंजभर का होईना सोनं खरेदी करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ मानलं जातं। परंतु सर्वांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल, अशा वेळी लोकांनी कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे हळद, जी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो, ती हळद तुम्हाला खरेदी करून आणायची आहे। या दिवशी हळद खरेदी करायला अतिशय महत्त्व दिलं जातं, शुभ मानली जाते। हळदीचा संबंध थेट गुरुशी येतो आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते। या दिवशी आपण सोन्यासारखी पिवळसर हळद जर आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर सोनं खरेदी केल्या इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते। हळद अशी घरी घेऊन आणल्यानंतर हळदीची तुम्हाला पूजा करायची आहे, दररोज ती देवाला लावायची आहे। स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही श्रीयंत्र, तुमच्या घरी नसेल तर श्रीयंत्र तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे। शिवलिंग नसेल तर शिवलिंग आणायचं आहे। गणपती बाप्पांची मूर्ती नसेल ती सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता। श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये असेल तर माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्या घरामध्ये। त्याचबरोबर ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या घरावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी ह्या येत नाहीत। म्हणून जर तुमच्या ही देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही खरेदी करून आणू शकता। श्रीयंत्र जर असेल तर त्याचबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आणू शकता, तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही पारस शिवलिंग असतं हे सुद्धा तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे। कारण बघा, भगवान शंकराचं शिवलिंग आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो, हे सुद्धा खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर तुळससुद्धा तुम्हाला खरेदी करायची आहे। तुमच्या घरी जर तुळस नसेल तर तुम्ही तुळससुद्धा खरेदी करून आणू शकता। तुळशीला सुद्धा खूप महत्त्व आहे। जर तुमच्या घरी तुळस नसेल तर तुम्ही आवर्जून तुळस आणायची आहे। तुळस खरेदी करून आणली तर साक्षात लक्ष्मी
तुमच्या घरी घेऊन आल्या इतकं तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. म्हणून तुळशीलाही तितकंच महत्त्व आहे. तुळस खरेदी करून आणायला सुद्धा आहे. तुमच्या घरी जर या कोणत्या मी सांगितल्यापैकी वस्तू असेल तर मग आणू नका, नसेल तर तुम्हाला आवश्यक तुम्हाला खरेदी करून आणायची आहे. आता तुमच्याकडे शिवलिंग असेल, सर्व असेल, हळद असेल तरी पण तुम्ही हळद का होईना घरी घेऊन या, त्याची पूजा करा. त्याच हळदीवर तुम्हाला हळद, कुंकू, एक फूल, थोडीशी अक्षदा तुम्हाला अर्पण करून तुम्हाला याची पूजा करायची आहे. हळदीची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही देवांना हळद लावायची आहे आणि तीच हळद तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही. पण अतिशय महत्त्व आहे आणि शुभ मानलं जातं हळदीला. म्हणून तुम्हाला हळद खरेदी करून आणायची आहे. तुळस नसेल तर तुळस पण आणू शकता. शिवलिंग नसेल तर तुम्हाला पारस शिवलिंग सुद्धा तुम्ही खरेदी उद्याच्या दिवशी आणू शकता. गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती तुम्ही खरेदी करून आणू शकता. तुमच्याकडे नसेल तर या तुम्हाला नवीन घ्यायची असेलच तर तुम्ही हे वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता. सोन्यापेक्षाही ज्याला महत्त्व आहे, ज्यांना सोनं घ्यायची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांनी गुंजभर का होईना उद्याच्या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे. गुरुपुष्य योगाला सोनं खरेदी करायला अत्यंत महत्त्व दिलं जातं आणि शुभ मानलं जातं. त्यामुळे श्री स्वामी समर्थ.